पुण्या स्टेशन बाहेर आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याबाहेर शरद पवारांनी आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये शपथबद्ध होऊन आता सगळे परतलेले आहेत। आणि यानंतर आपण मुंबईतली दृश्य पाहतोय शिवसेना भवनाबाहेरची, कारण का 11 वाजता ठाकरे गटाकडून इकडे आंदोलन केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। शिवसेना भवनाच्या चौकामध्ये हे आंदोलन सध्या केलं जात आहे। डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून हातामध्ये काळे झेंडे घेत अनेक महिला देखील या आंदोलनाच्या अग्रणी आपल्याला दिसून येत आहेत। महिलांवर होणारे अत्याचार आणि बदलापूरमध्ये जो प्रकार घडला, जो निंदनीय प्रकार घडला, त्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिलेली होती, पण कोणताही राजकीय पक्ष बंदची हाक देऊ शकत नाही असं म्हणत कोर्टानं हा बंद बेकायदेशीर ठरवला आणि कोर्टाचा मान राखत महाविकास आघाडीने बंदची हाक मागे घेतली। पण आंदोलनावर महाविकास आघाडीचे नेते ठाम होते। पुण्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केलंय, तर सध्या आपण दृश्य पाहतोय शिवसेना भवनाच्या इथली अनेक महिला हातामध्ये काळे झेंडे घेऊन डोक्यावर तोंडावर काळी पट्टी बांधून या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी आहे आणि त्यासोबतच असे प्रकार आता महाराष्ट्रात पुन्हा घडता कामा नयेत यासाठी संवेदनशीलतेनं आणि तेवढ्याच गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं गेलं पाहिजे अशी आंदोलकांची मागणी आहे। महाराष्ट्र बंद यशस्वी करावा असं आवाहन खरं तर 2 वेळा उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं, पण कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र बंदची हाक त्यांच्या बाजूने मागे घेतली आणि त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटानं सुद्धा महाराष्ट्र बंदची हाक मागे घेतलेली आहे। पण आंदोलन करण्यावरती हे ठाम आहे। गेल्या काही दिवसातल्या आपण घटना पाहिल्या तर महिलांवरती, मग त्या कोणत्याही वयोगटातल्या असतील, त्या महिलांवरती अत्याचार होत आहेत, त्यांना त्रास दिला जातोय, त्यांचा विनयभंग होतोय आणि ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या राज्याला अत्यंत लाजिरवाणी असून की या गोष्टींना पायबंद घालणं, लवकरात लवकर पायबंद घालणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।